एक महत्त्वाची बातमी, सरपंच हत्या प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराडला अटक केली असल्याची सध्या चर्चा आहे। मात्र बीड पोलीस आणि सीआयडीच्या पथकाने कोणताही दुजोरा दिलेला नाही। आज संध्याकाळपर्यंत बीड शहरात वाल्मिक कराडला आणलं जाऊ शकतं किंवा तो स्वतः शरण येईल अशी ही सध्या चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर कोर्टात त्याला आणलं जाऊ शकतं। या पार्श्वभूमीवर बीड पोलीस सतर्क झालेले आहेत। वाल्मिक कराडला अटक झाली अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत त्याला शहरात आणलं जाऊ शकतं अशी ही शक्यता वर्तवण्यात आली। त्याला अटक करण्यात आली की त्यांनी आत्मसमर्पण केलं यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। तर वॉन्टेड असलेला वाल्मिक कराड हा महाकालच्या दर्शनाला गेल्याची माहिती समोर आलेली आहे। 11 डिसेंबरला वाल्मिक कराड आपल्या सहकाऱ्यांसोबत मध्य प्रदेशातल्या उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता। तसे फोटोही त्यानं आपल्या सोशल मीडियावर अपलोड केलेले आहेत। मात्र या फोटोंमध्ये वाल्मिक कराडचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारी सोबत दिसतायत। त्यामुळे फरार असलेल्या कराड सोबत हे पोलीस कर्मचारी काय करतायत असा सवाल आता उपस्थित होतोय। वाल्मिक कराडचा मोबाईल 13 डिसेंबर पर्यंत सुरू होता, मात्र त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर हे सरपंच हत्या प्रकरण ज्या वाल्मिक कराडच्या भोवती फिरतंय तो वाल्मिक कराड नेमका कोण आहे पाहूयात। वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष आहे। वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडे यांचा समर्थक म्हणून ओळखला जायचा। 10 वर्षांपासून धनंजय मुंडेंसोबत तो राष्ट्रवादीमध्ये काम करतोय। धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीत परळी मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तो अग्रेसर असतो। 307 सारख्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा कराडवर आरोप झालेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्या विरोधात केज पोलिसात खंडणी संबंधित गुन्हा दाखल आहे। विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा निकटवर्ती आहे। धनंजय मुंडेंचा राजकीय वरदहस्त असल्यामुळे पोलीस कारवाई करत नसल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे।